नमस्कार मंडळी. मागील काही दिवसापासून हिंदी आणि मराठी या भाषांवरून महाराष्ट्रामध्ये वाद चिघळला आहे. राज ठाकरे मनसेची आक्रमक भूमिका, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकार बॅकफूटला आली आहे का, असं चित्र सध्या महाराष्ट्रात उभं राहील. हिंदी भाषा पहिलीपासूनच अनिवार्य असेल असा GR काढणारी महाराष्ट्र सरकार काही दिवसांनी ती अनिवार्य नसेल असं म्हणू लागेल. अशामध्येच 20 जून 2025 रोजी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक वक्तव्य केलं. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की लवकरच भारतामध्ये असा काळ येईल की ज्यांना इंग्रजीचा खूप अभिमान आहे त्यांना त्या भाषेची शरम वाटेल, लाज वाटेल. भारतीय भाषा आपली ओळख आहे, राष्ट्राचा आधार, एकतेचं ते प्रतीक आहे असं अमित शाह बोलून गेले. 2047 पर्यंत भारत आपल्या मातृभाषांमधूनच जागतिक नेतृत्व करेल असं अमित शाह बोलून गेले. अमित शाह यांचं हे वक्तव्य जसं आलं तसं वेगवेगळ्या टीका टिप्पण्या सुरू झाल्या. अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील उत्तर दिले. त्यांनी 20 जून 2025 रोजी जसं अमित शाह यांचं वक्तव्य आलं त्यांनी एक X वर पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की इंग्रजी ही शर्म नाही तर ती एक ताकद आहे. इंग्रजी बांध नाही तर इंग्रजी एक पूल आहे. इंग्रजी जंजीर नाही तर इंग्रजी जंजीर तोडण्याचा अवजार आहे. अशा आशयाची एक पोस्ट राहुल गांधी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना केली. राहुल गांधी यांनी असा आरोप केला की भाजप आणि RSS गरीब मुलांना इंग्रजी शिकण्यापासून वंचित ठेवत आहेत, रोखू इच्छितात, जेणेकरून त्यांना प्रश्न विचारण्याची आणि समान संधी मिळण्याची शक्ती मिळू नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी असं म्हटलं की इंग्रजी शिकल्यामुळे गरीब मुलांना जागतिक स्तरावर नोकऱ्या मिळू शकतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. अमित शहाचं वक्तव्य, त्याला राहुल गांधी यांचं प्रत्युत्तर, यामुळे हा वाद आता राष्ट्रीय वाद झाला. महाराष्ट्रातून कुठेतरी याच्यामध्ये ठिणगी पडली आणि आता भारतभर हिंदी भाषेचा आणि इंग्रजी भाषेचा देखील आता वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर इंग्रजी विषयी, नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनेक मीम्स बनवले जात आहेत. कुठेतरी याचा देखील परिणाम भारतीय जनता पार्टीवर होतोय का, की त्यामुळे ते असे वक्तव्य देत आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली. शिवाय आता महाराष्ट्रामध्ये देखील मुंबई महापालिकेची निवडणूक लागणार आहे. भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. शिवाय शिवसेना, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष यांच्यासाठी देखील ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. BJPच्या दृष्टीने मुंबई महापालिका त्यांना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत का, अशी देखील आता चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदीचा वाद, देश पातळीवर हिंदी इंग्रजीचा वाद कुठेतरी निर्माण करून या महाराष्ट्रात हिंदी भाषेला राष्ट्रवादाशी जोडलं जातंय का? कारण हिंदी भाषा ही काय आपली राष्ट्रभाषा नाही, ही देशाची एक संपर्क भाषा आहे. परंतु कुठेतरी यामध्ये ठिणगी टाकून राजकीय नेते याला सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जोडत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की हिंदी आणि इंग्रजी यामध्ये अमित शहाच्या वक्तव्यांशी तुम्ही सहमत आहात की राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.